वेलकम टू जम्पर बीच दमण. तर आता मी पोहोचलोय दमणला. आता श्रावणानंतर येऊ दमणला. आता घरी जाऊ. आता घरी जाऊ. तू चालवेल तर आपण घरी पोहोचू. नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज वार आहे शनिवार आणि डेट आहे 1 ऑगस्ट 2026. बघता बघता 7 महिने संपलेले आहेत आणि 7 महिने आपण रेग्युलर व्लॉगिंग चालू केलेली आहे. म्हणजे रेग्युलर व्लॉगिंग कंप्लीट केलेली आहे. 7 महिने व्हिडिओज आलेल्या आहेत आणि डिसेंबरपासून चालू केलं होतं प्रवास. 9 डिसेंबरपासून जो कन्सिस्टन्सी मेंटेन केलेली आहे. आय एम प्राऊड ऑफ माय सेल्फ. आणि आज आहे गर्लफ्रेंड्स डे. 4-5 तरी गर्लफ्रेंड्सना भेटायला जायचा विचार होता, पण इथे एक नाही मिळत. काय करायचं? तसं तर मी खूप सारे गिफ्ट्स आणलेले. आता नाही मिळत तर ठेवून देऊ पुढच्या वर्षी पण नाही तर त्याच्या पुढच्या वर्षी. काय करू शकतो? आज काय प्लॅन आहे? प्लॅन तर आहे, बघायला भेटेल तुम्हाला पुढे. आता पिऊया ब्लॅक कॉफी आणि आपल्या दिवसाची सुरुवात करूया. बघा, रात्री 2 वाजेपर्यंत जागलो होतो. थंबनेल, व्हिडिओ एडिट सर्व केलं रात्रीच. म्हणजे सकाळी टेन्शनच नाही. थोडं लवकरच उठलो सकाळी, कारण झोपच नव्हती लागत. करायचं तर करायचं काय, काहीच नाही करू शकत. तर कॉफी पिऊया आणि आपल्या दिवसाची सुरुवात करूया. मित्रांनो, सकाळपासून मस्त घरी बसलेलो होतो. आता चाललो आहे चिंचणी बीच. असं तुम्हाला वाटत असेल हा रस्ता बघून, पण नाही. मैं जा रहा हूँ गुजरात ये रोड से, क्योंकि ये रोड थोड़ा गूगल मैप पे पास में दिखा रहा है. तो आगे का अपडेट के लिए जुड़ी रहिए. कोस्टल रूट से जा रहा हूँ. काफ़ी सीनिक व्यू देखने के लिए मिल सकते हैं. आता आम्ही पोचलोय डहाणू खाडीला. आम्ही म्हणजे माझ्यासोबत मित्र असतात, पण मी नाही दाखवू शकत हो. इथे मच्छी भेटतात, लेफ्ट साईड राईट साईडला बसलेले असतात, पण आज नाही मिळत. म्हणजे अजूनपर्यंत टाईम नाही झालेला मिळत. आणि ही डहाणूची खाडी अजून काय दाखवू तुम्हाला? दाखवेल अजून बरंच काही दाखवेल. डहाणूची खाडी मी आजपासून नाही दाखवतो. मी जेव्हापासून मोठं व्लॉगिंग करायचो ना, तेव्हापासून दाखवतो. पण तुम्ही आता बघत असतील आपल्या व्लॉगमध्ये. जर तुम्ही मला खरंच बघायचं असेल तर आपण अस्वाली डॅम वगैरे पण एक्सप्लोर केलेला आहे पहिले. अजूनपर्यंत पालघरचा कोणीच क्रिएटर गेलेला नाही मिळत तिकडे, कारण की रील तर मी अजून बघितलेली नाही मिळत अस्वाली डॅमची, जोपर्यंत मला माहीत आहे. तर आपण व्लॉग टाकलाय, तर नक्कीच जाऊन बघा तुम्ही. मित्रांनो, लेफ्ट साईडला आहे तो डहाणू बीच आहे आणि इथे खूप सारे खायला भेटते. म्हणजे जवळपासमध्ये एवढं काय आहे ना, तर काय सांगू. पण आजपर्यंत मी नाही आलेलो म्हणत डहाणू बीचला. इथे दाखव मित्रा. मला आजपर्यंत मी आलोच नाही डहाणू बीचला. म्हणजे त्या बीचवर नाही उतरलेलो म्हणत. पुढे मी गेलोय, नरपटच्या पुढे अजून काही बीचवर गेलोय. बाकी हा अख्खा कोस्टल रूट मी एक्सप्लोर केलेला आहे. पण आज मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवणार आहे आपल्या चॅनलवर. ऑब्विसली आता दाखवतो तुम्हाला पुढे, नक्कीच दाखवणार. गाइस, दिस इज सेकंड बीच. जर तुम्हाला एकांत हवा असेल तर तुम्ही इथे या. जर अजून प्रायव्हसी हवा असेल तर पुढे जा. पुढे अजून पूर्णपणे कोस्टल रूट आहे, पूर्णपणे. आणि इथे खाण्यासाठी खूप सारे हॉटेल्स भारी आहेत. मी 2-3 म्हणजे एकच नाव घेतो, क्रेझी क्रॅब. इथूनचा खूपच फेमस आहे. अजून मला दुसरे माहिती नाही, कारण की मी गेलो नाही. मित्रांनो, इथे वडापाव फेमस आहे असं माझ्या सहकारी मित्रांनी मला सांगितलेलं आहे. आणि हा रोड एवढा सुंदर आहे ना, एवढा सुंदर की लेफ्ट साईडला, म्हणजे जर तुम्ही गुजरात बाजूला जात असाल तर तुमच्या लेफ्ट साईडला समुद्राचा खूपच सुंदर नजारा तुम्हाला बघायला भेटेल. जर तुम्ही येत असतील तर तुम्हाला राईट साईडला भेटेल. आणि तोच नजारा एन्जॉय करत करत आम्ही दोघं चाललोय. पूर्वी तुम्ही बघितली असेल, एक व्हिडिओ व्हायरल गेली होती की रस्ता वाहून गेलेला. तर हाच रस्ता होता ज्याच्यावरून आम्ही चालल्यात, तो वाहून गेला होता.
आणि इथे सध्या विषय खूपच खोल चालू आहेत. त्या बाबतीत सध्या तरी मी बोलणार नाही. वेळ येईल त्या दिवशी मी नक्कीच बोलणार की गर्दी कसली आहे कसली नाही. आणि मी कोणाला घाबरत नाही, आपण बिंदास बोलतात, पण वेळ आल्यावर गणपती बाप्पा मोरया. खूपच अप्रतिम रोड आहे. याच रोडवर आम्ही काही वर्षापूर्वी फोटो काढले होते. एका साईडला बाईक लावून एका साईडला आम्ही उभो होतो. काफी सालो बाद बोर्डी बीच, म्हणजे खूप वर्षानंतर आपल्या व्लॉगमध्ये दिसत असेल. लास्ट टाइम जेव्हा आलेलो तेव्हा खूप चांगल्याच प्रकारे दाखवला होता बीच. आज थोडा घाईमध्ये आहे म्हणून नाही दाखवू शकत. येता येता आता किती वेळ होईल काय सांगता नाही, कारण खूपच इम्पॉर्टंट काम आलं होतं. त्यासाठी मी चाललो आहे उमरगावला. आता कामं तर आपल्याला येतच राहतात, विषयच नाही, मग जावं लागतं. आणि त्यातल्या त्यात आपल्याला रेग्युलरली व्लॉगिंग पण करायला लागते, मग थोडाफार त्यावर पण लक्ष द्यायला लागतेच. आणि काय बोलू तुम्हाला, आता 7 महिने झालेले आहेत कंटिन्युअसली, 7.5 महिने, अजून 5 more to go. अँड मला तरी वाटते तो टॅग मी नंतरच तुम्हाला सांगेल, ॲट द एंड कम्प्लीट होईल तेव्हा. केम छो, आता जस्ट गुजरातमध्ये एंटर केलेलं आहे. महाराष्ट्र बॉर्डर कधीच सोडली होती, आता गुजरातची बॉर्डरमध्ये एंट्री केलेली आहे. मागेच बॅरिकेड्स होते गुजरात बॉर्डरचे. आणि भाई बापाचा रोड का हां, वातावरण तर डेंजर झालेलं आहे. कधीही पाऊस येऊ शकतो आणि त्याचे दिवस आहेत, तो आला पण पाहिजे. गुजरातमध्ये एंटर केल्यावर असं वाटते की काय ते रोड भाई खतरनाक. खरी गोष्ट सांगतो तुम्हाला, कुठल्याही बाजूने एंट्री करा गुजरातमध्ये, गुजरातचे रोड टॉपोटॉप आहेत. काय ते तुम्हाला माहिती आहे, केंद्रातच बसलेले आहेत तर काय. जस्ट आमचं काम झालेलं आहे आणि आता दमण दाखवत होतं 21 किलोमीटर्स आणि अर्धा तास. आता एवढ्या लांब आल्यात तर विचार केला की दमणलाच जाऊ. म्हणजे आजचा टायटल काय असेल माहिती आहे का आपला, पालघर टू दमन वाईल्ड कोस्टल रोड. खतरनाक. या पावसामध्ये दमणला पहिल्यांदा चाललाय. आई डीव, बापरे बाप, काय पाऊस लागला. ठरवलं काय दमणला जायचं, जरासा पाऊस होता, आता जोरदार लागलाय. पण आता काय करणार, आता आमची सवारी निघालेली आहे, तर आता तिथे जाऊनच हार मानणार. हे तिकडे फक्त टच पार्टी करेल, पाया पडेल ना करी जाईल परत. दमन में आपका स्वागत है. दमणमध्ये जोरदार पावसाने आमचं स्वागत केलेलं आहे. जिकडे जाणार तिकडे पाऊस मागे येणार. लोणावल्याला गेलो, लोणावल्याला पाऊस आला. इथे आलो, इथे पण आला. काय करायला आला, मरायला. वेलकम टू जम्पर बीच दमन. तर आता मी पोचले दमणला. आता पाहूयात आणि तुम्हाला नजारे दाखवतो. पावसा में दमन. खतरनाक खतरनाक. आय एम लविंग इट. भाई साहब, अनएक्सपेक्टेड प्लान्स आर ऑलवेज बेस्ट. इसके लिए मैं बोलता हूँ, कभी भी विदाउट प्लॅनिंग आओ. पहिले तर पुढे मी जाऊन एक टर्न मारतो आणि मला माहिती आहे मागे खूपच चांगली जागा आहे. आणि दिस इज दमन इन रेन. मित्रांनो, जोरदार पाऊस आहे, जोरदार. आणि मी आता फक्त थोड्या करता उतरलोय बीचवर. फक्त हे बघा, गाडी इथे आहे आणि हा बीच. हा 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 हा. आता मी भिजायला लागलाय थोडा, तर थोडासा भिजतो. आणि हाय टाईड्स आहे. बाकी सो फार सो गुड. थोड्या वेळ 5 ते 10 मिनटं थांबूया, मग निघूया घरी जाण्यासाठी. 10-15 मिनटं थांबलो, बाहेर उतरलेलो, भिजलो, गाडीत बसून सुकलो. मग आता
राऊंड मारून झालेला आहे, खूपच लांब राऊंड झाला दमणला. असेच तुम्हाला राऊंड बघायचे असतील ना तर प्रत्येक व्हिडिओला 10 ते 20,000 व्ह्यू गेले ना तर मी घरी बसणारच नाही. कारण की तेव्हा माझ्याकडे एक कारण असेल. तुम्ही लोक 20,000 लोक असतील, आता 120 लोक आहेत, त्याच्यातले 50 जण स्टॉक करायला येतात, 80 जण ब्लॉग बघायला येतात. बघा माझ्यासोबत आलेला अंकित, कधीपासून त्याला मी ब्लॉगमध्ये घेत नव्हतो कारण की माझी ती सवय आहे, मी दुसऱ्याला ब्लॉगमध्ये जास्त दाखवत नाही. पण आता आम्ही निघत आहेत तर अंकित जायचं का? चल ना जाऊ. अरे, जायचा प्रश्न मी कधीपासून सांगतो चल, स्टेअरिंग तुझ्या हातात नाही, मला सांगतो चल स्टेअरिंग चल. जायचं ना? नाही निघू का वस्तीला राहायचं? नाही, आज हे बघ वस्तीला राहून बघा काहीच व्यार्थ काहीच नाही अर्थ. उद्या आहे शनिवार, उद्या आहे संकष्टी. मग तू काय खाणार नाही, पिणार नाही ना, मी खाणार नाही. मी आता खाऊ शकतो मी, हा पण खाऊ उद्या नाही खाऊ शकत ना. मग समोर त्याच्यावर बघ, समोर मस्त सी फूड्स वगैरे आहेत, पण काय विषय गंभीर आहे धाईमुळे. वातावरण पण चांगलं आहे, वातावरण एक नंबर आहे, चुम्मा चुम्मा. पण आमचं काहीच होऊ शकत नाही कारण की वेजचा प्रॉब्लेम झाला ह्याचा आजचा दिवस आणि उद्या दिवस माझा, म्हणजे आम्ही काहीच नाही करू शकत. आता 4 दिवस वेज आहेत, शनिवार आता- रविवार सोमवार हा, मंगळवार. आणि त्याच्यानंतर श्रावण आहे. श्रावण आहे, मग आता आपण डायरेक्ट सरळ श्रावणानंतर येऊ दमणला. आता घरी जाऊ. आता घरी पहिले आता घरी जाऊ. हा, तू चालवेल तर आपण घरी पोहोचू. हो आता मी गाडी चालवतो मी. जस्ट निघालो आणि बघा काय तो पाऊस लागला. डिझेल टाकायला थांबलेलो तेव्हा पाऊस थांबलेला, पण आता पाऊस लागलेला आहे आणि आम्ही त्याच रोडने चाललेले आहेत परत, हायवेने न जाता. म्हणून आता मी थोडाफार ड्रायव्हिंगवर कॉन्सन्ट्रेट करतो आणि जेव्हा मी थांबेल काही खाण्यासाठी नाही तर पुढे काही इंटरेस्टिंग असेल तर आपण भेटूया. तेव्हापर्यंत तुम्ही पूर्ण व्लॉग बघा. 12:30 वाजलेले आहेत रात्रीचे. थोड्याच वेळापूर्वी घरी आलो आणि खूप बरं वाटलं दमणला जाऊन. एक मन शांत झालं. अशी अनप्लॅन ट्रिप इज ऑलवेज बेस्ट. तर 12 वाजता घरी आलो होतो. थोड्या वेळ रील्स वगैरे बघत बसलो होतो, अजून फ्रेश नाही झालो. आता व्हिडिओ एंड करतो, नंतर एडिटिंग करायची आहे, त्या अगोदर फ्रेश वगैरे होईल आणि मग एडिट केल्यानंतर. तर व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. बाय.